करायचंय. पहिलं शतक हातलत असताना गोलंदाजी मार्कवर विश्वास एलएनसी संघाकडून हलक्या हाताने फुलटॉस चेंडू, नोचा चेंडू, एक अतिरिक्त धाव. 1+1 2 धावा. हे रिव्ह्यू घेतलाय, चॅलेंज केलंय पंचांच्या निर्णयाला. पंचांचा रिव्ह्यू असेल. सुंदर प्रयत्न परंतु अयशस्वी. एक धाव पूर्ण डिक्लेअरच्या स्वरूपात. उर्वरित 1 ओव्हरच्या समाप्तीनंतर संघाची टोटल धाव संख्या होते 8. वैयक्तिक पहिल्यावर सांगितलं. दुसऱ्या संघात हाताळत असताना भूपेश एक अनुभवी गोलंदाज दिसतोय. मोठा फटका समोर ऑफ साइडला. सुंदर क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं एलएनसी संघाकडून. एक धावावरती समाधान मानायला लागते अक्षय यांना. पुन्हा एकदा यश गोलंदाजी मार्कवर. भूपेश हलक्या हाताने चेंडूला कट केला आहे. डिक्लेअर स्वरूपात 1 धाव. सातत्याने चांगल्या चेंडूला सन्मान देत असताना दोन्ही फलंदाज, त्याचप्रमाणे एक अनुभवी गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय भूपेश. 2 चेंडूवरती आतापर्यंत 2 धावा खर्च केल्यात. ओव्हरऑल टोटल धाव संख्या होते 10. पुन्हा हलक्या हाताने चेंडूला ड्राईव्ह केलाय ऑफ साइडला अक्षय. 3 चेंडू 9 धावा, 11 धावा. शांत पद्धतीचा खेळ आतापर्यंत पाहायला मिळतो दोन्ही फलंदाजाकडून. चांगला चेंडू, त्या चेंडूला चांगला सन्मान देत असताना यश. शेवटचे 2 चेंडू शिल्लक. भूपेश 5 शतक. 5 चेंडू हाताळत असताना हलक्या हाताने खेळून काढलाय ऑफ साइडला. 1 धाव पूर्ण. दुसऱ्या शतकातला शेवटचा चेंडू. अतिशय सुंदर गोलंदाजी पाहायला मिळाली आपल्याला भूपेश यांच्यातर्फे. तेवढाच चांगला अनुभव आहे त्यांच्याकडे. हलक्या हाताने खेळून काढलाय. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर संघाची टोटल धाव संख्या होते 14.
6 चेंडू खर्च केल्यात भूपेश यांनी. शतक हाताळत असताना आशिष. आतापर्यंत शांतपतीचा खेळ एकेरी धावाने सरसावत असताना पुढे धावफलक. एक धाव पूर्ण, दुसऱ्या धावाचा प्रयत्न. एक धावावरती समाधान मानावे लागते दोन्ही फलंदाजांना. एक्स्ट्रावरती खेळ आतापर्यंत खेळ पुढे सरसावत असताना दोन्ही फलंदाज. 15 धावा, एक चेंडू 15 धावा. दुसरा चेंडू पुन्हा एकदा स्वीप केलाय चेंडूला. डिक्लेअरच्या स्वरूपात एक धाव. 2 चेंडू 16 धावा. मॅन ऑफ द मॅचची जर्सी प्रदान केलेला गोलंदाज आशिष. तिसरा चेंडू पुन्हा एकदा बॅटिंगचा चेंडू. चेंडूला डाव केलाय, खराब क्षेत्ररक्षण. चेंडू निघून चाललाय 4 धावांसाठी. येतोय 4. या ठिकाणी एक बॅट मिसिंग झाले मोरेगाव चॅलेंजरच्या संघाची. कोणाकडे जर राजांची बॅट जर दिसत असेल कोणाला तर येऊन कळवायचं इकडे समालोचन कक्षाकडे. त्याच्यावरती नाव लिहिलेलं असेल जोगीत म्हणून. नोंद घ्यायचे सगळ्या प्लेयर्सनी, प्रेक्षक वर्गांनी. हलक्या हाताने चेंडूला खेळून काढलाय ऑन साईडला. 5 चेंडू 22 धावा. एक शेवटचा चेंडू शिल्लक तिसऱ्या षटकातला. आशिष गोलंदाजी मार्कवर. यश त्यांच्या बॅटीतून एक 4 आलाय. चांगला चेंडू हलक्या हाताने खेळून काढलाय. कट केलाय चेंडूला. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर संघाची टोटल धाव संख्या होते 23. उर्वरित 3 षटकाचा खेळ शिल्लक. 7 चेंडूचा खेळ शिल्लक. विशाल गोलंदाजी मार्कवर. यश हलक्या हाताने इन साइड एज. एक धाव पूर्ण. थोडासा फंबल झाला होता यश त्यांच्या हातात. त्यांच्या बॅटीतून चांगले उर्वरित तब्बल खूप सुंदर फलंदाजी करत असताना यश एक 4 त्यांनी मारलाय. यावेळेला अक्षय. दोन्ही सलामीवीर फलंदाज शेवटच्या षटकात फलंदाजी मार्कवर. फुलटॉस चेंडू सरळच्या दिशेने मारलेला फटका. स्वतःच्या फॉलोथ्रू मध्ये सुंदर क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं गोलंदाज विशाल. हॅलो, पुढचा बॉल. यावरचा बॉल ऑफसाईडला कटवला चेंडू. डिक्लेअर झोनमध्ये 1 धावेसाठी. 3 चेंडू 26 धावा. पुढचा बॉल पाहूया मैदानात. यावरला ऑफसाईडला मारलेला चेंडू. तिथे आहे क्षेत्ररक्षक. चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली आपल्याला. 4 चेंडू 27 धावांचा खेळ आतापर्यंत हाताळलाय. शेवटचे 2 चेंडू शिल्लक. मोठा फटका. शॉर्ट आर्म पूल केला होता. सुंदर क्षेत्ररक्षण. फेकी झाली आहे. काय ठरतंय? आउट दिलाय. क्षेत्र अंपायरचा निर्णय आउट. फलंदाज माघारी परततोय. षटकातला
उर्वरित धाव संख्या होते 28. पाहिजे शेवटचा चेंडू कशा प्रकारे फलंदाजी राहते. अक्षय यांची आतापर्यंत शांत पद्धतीचा खेळ त्यांच्यातर्फे पाहायला मिळाला. शेवटचा चेंडू विशाल यांचा चांगला चेंडू, त्या चांगल्या चेंडूला सन्मान देत असताना एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावचा प्रयत्न, एक धावावरती समाधान मानावे लागते. उर्वरित 29 धावाचा खेळ आतापर्यंत हाताळला. 30 धावांचं आव्हान असेल LNCC नवापूर या संघाला. होणारा सामना सायशा 11 वर्सेस नॅमा बॉयज. दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती आहे की टॉस्का बॉस जवळ यायचा आहे नाणेफेकीचा कॉल करायसाठी. सायशा 11 वर्सेस नॅमा बॉयज या पुढील होणारा सामना टॉस्का बॉस जवळ यायचा आहे. त्याचप्रमाणे चालू असलेला सामना MCC संघाने 29 धावांचा खेळ करून 30 धावांचं आव्हान दिलंय LNCC संघाला. पहिला गोलंदाज स्ट्राईकवर आहे मेहुल. सलामीवीरचे फलंदाज आशिष आणि विश्वास. एवढा मेहुल आहे. प्रथम गोलंदाजी मार्कवर आहे. त्याचप्रमाणे स्ट्राईकवर आहे आशिष. मॅन ऑफ द मॅचची जर्सी प्रदान केलेला खेळाडू. हलक्या हाताने चांगला चेंडू होता, त्याला टॅप केलाय चेंडूला. एक धाव पूर्ण, एक धावावरती समाधान मानावे लागते. उर्वरित एक संघाचा श्री गणेश करत असताना एकेरी धावाने एक चेंडू एक धाव. सुंदर चेंडू होता, त्या चेंडूला सन्मान दिलाय आशिषाने. दुसरा चेंडू पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर मेहुल. विश्वास फलंदाजी मार्कवर. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, चेंडूला कट केला होता. चेंडू टिकलरच्या स्वरूपात एक धाव पूर्ण. 2 चेंडू 2 धावा. तिसरा चेंडू पुन्हा एकदा मेहुल गोलंदाजी मार्कवर. मोठा फटका, थोडासा फंबल झालाय. बॅटवर चेंडू पूर्णपणे आला नाही. एक चेंडू एक धाव. त्याचप्रमाणे उर्वरित 3 चेंडूवरती 3 धावांची खेळी आतापर्यंत हाताळले नवापूर या संघाने. मेहुल पुन्हा एकदा चौथा चेंडू. विश्वास फलंदाजी मार्कवर. जागा बनवली होती परंतु सुंदर चेंडू, त्या चेंडूला सन्मान. पुन्हा एकदा सातत्याने मोठे फटके मारण्याचा प्रयत्न आपल्याला दिसतोय, परंतु चांगला चेंडू हाताळत असताना त्या चेंडूला सन्मान देत असताना दोन्ही फलंदाज, एक चांगल्या फलंदाजाची निशाणी आपल्याला पाहायला मिळते. चांगल्या चेंडूला सन्मान देत असताना पाचवा चेंडू पुन्हा एकदा सुंदर चेंडू. त्या सुंदर चेंडूला कट केलाय. चेंडूला टिकल्याच्या स्वरूपात ऑफ साईडला निघून चाललाय. एक केरी धावेसाठी. उरत 5 चेंडूमध्ये 5 धावे खर्च केले आतापर्यंत मेहुल याने. अतिशय सुंदर गोलंदाजी म्हणावी लागेल. सातत्याने जागा बनवून मारण्याचा प्रयत्न, परंतु गोलंदाजी अतिशय सुंदर, अतिशय जखडून ठेवलाय दोन्ही फलंदाजाला. मोठा फटका ऑन साईडला. सुंदर क्षेत्ररक्षण. अक्षय, मला वाटतं अक्षय आहे त्या ठिकाणी. सुंदर क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. चेंडू जवळजवळ ट्रॅव्हल निघून चालला होता 4 धावांसाठी. त्या चेंडूला स्टॉप केलाय. 1 धावावरती समाधान. उर्वरित 1 ओव्हरच्या समाधान. यावेळेला वैयक्तिक पहिलं व सांघिक दुसरं शतक हाताळत असताना लालू. पहिल्या चेंडूच्या समुद्रानंतर 6 धावा. पहिला चेंडू दुसऱ्या शतकातला लालू. फलंदाजी मार्कवर आहे विश्वास. मोठा फटका. पुन्हा एकदा कट केला चेंडूला. थोडक्यासाठी हुकलाय. चेंडू निघून चालला होता 4 धावांसाठी. बाईकच्या स्वरूप डिक्लेअरच्या स्वरूपात चेंडू आलाय 1 केरी धावेसाठी.
एक चेंडू एक धाव खर्ची केल्यात लालू यांनी. एक चेंडू 7 धावा. आतापर्यंत दुसरा चेंडू हाताला पुन्हा एकदा फलंदाजी मार्कवर आशिष. मोठा फटका ऑन साइडला. सुंदर क्षेत्ररक्षण. फेकी झाली होती परंतु एक धाव घेण्यात यश दोन्ही फलंदाज. सातत्याने मोठे फटके मारण्याचा प्रयत्न त्यांचा राहिला आहे परंतु क्षेत्ररक्षण तितक्याच पद्धतीचं सुंदर आपल्याला पाहायला मिळत आहे एमसीसी संघाकडून. 2 चेंडू आतापर्यंत हाताळल्यात. तिसरा चेंडू टाकण्यासाठी सज्ज लालू. स्ट्राईकवर आहे सलामीवीरचा फलंदाज विश्वास. मोठा फटका सरळच्या दिशेने. सुंदर क्षेत्ररक्षण. तितकंच फेकी झाले आहे. मिस मिस मिस. यष्टी रक्षकाची चूक आणि 22च्या स्वरूपात ओव्हरथ्रोच्या स्वरूपात आणखी एक अतिरिक्त धाव आल्यात. 2 धावा. मास्टर माइंड हायलय भारी. पब्लिक फिदा त्याच्यावर सारी. मास्टर माइंड हायलय भारी. पब्लिक फिदा त्याच्यावर सारी. आहे मनवेल पाड्याची शान. आहे मनवेल पाड्याची शान. रचित पाटील आहे वनमॅन. लाखो करोडो दादाची फॅन. थँक्यू डीजे. रचित पाटील आहे वनमॅन. चेंडू आतापर्यंत हाताळले. 4 धावा खर्ची केल्यात. ओव्हरऑल संघाची टोटल धाव संख्या होते 10. 9 चेंडू 10 धावा. मोठा फटका पुन्हा एकदा चेंडूला डिक्लेअरच्या स्वरूपात 1 धाव येते. 4 चेंडूचा आतापर्यंत खेळ हाताळलाय लालू यांनी. 4 चेंडूच्या समाप्तीनंतर संघाची टोटल धाव संख्या होते 11. मोठे फटके मारण्याचा सातत्याने प्रयत्न LNCC परंतु सुंदर क्षेत्ररक्षण पाहायला मिळतं आपल्याला MCC संघाकडून. सुंदर चेंडू. त्या चेंडूला सन्मान देत असताना टॅप केलाय चेंडूला ऑफ साईडच्या दिशेने. 5 चेंडू 12 धावा. आतापर्यंत एकही नो विकेट ऑफ लॉस. दोन्ही फलंदाज फलंदाजी मार्कवर. शेवटचा चेंडू दुसऱ्या षटकातला लालू फलंदाजी मार्कवर आहे. विश्वास थोडंसं क्षेत्ररक्षण सजवत असताना यष्टीरक्षक ड्रॅक्युला. शेवटचा चेंडू पुन्हा एकदा मोठा फटका ऑन साइड ऑफ साइडला. फंबल झालाय. 4 धावांसाठी निघून झालाय चेंडू. चौकार. परत 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या होते 16. दुसऱ्या षटकातल्या शेवटचा चेंडू होते. एक सुंदर फटका विश्वास यांच्या बॅटीतून आले 4 धावांसाठी. यावेळेला गोलंदाजी मार्कवर आहे सनी. तिसरा षटक संघातर्फे हाताळत असताना सनी. विपुल पाटील यांचं आगमन झालेलं. आपल्याला यायचं आहे. आपलं स्थान आपण ग्रहण करायचं आहे. बारा चेंडूमध्ये 13 धावांची अवस्था. मोठा फटका या वेळेला ऑफ साइडला. सुंदर क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. फेकी झाली आहे. फंबल झाले यष्टीरक्षक. 1 धाव घेण्यात यश प्राप्त झालंय. थोडीशी गचाळक्षक क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं यष्टीरक्षामार्फत. 1 चेंडू झाले. 1 चेंडूमध्ये 18 धावा आतापर्यंत हाताळल्यात. थोडंसं प्रेशर आपल्याला पाहायला मिळालं यष्टीरक्षकाकडून. 1 चेंडू 18 धावा आतापर्यंत. तिसऱ्या ओव्हरचा दुसरा चेंडू हाताळत असताना सनी. थँक्यू मयुरेश. आपण सकाळपासून आहोत आहे विरार क्रिकेट असोसिएशनच्या एकविरा क्रिकेटला आयोजित एकविरा प्रीमियर लीग आपण सर्वजण पाहतोय ऐकतोय. हलक्यातने घेऊन 9चा इशारा मैदानाच्या आतमध्ये. अखंड महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा आणि हिंदू धर्माचे रक्षण करते धर्मवीर राजांसारखं झाला ना कोणी होणार दुसरा. गणपती बाप्पा मोरया. चला आपण सामन्याच्या दिशेने लगत जायचं. खऱ्या अर्थाने एकविरा क्रिकेटला आयोजित एकविरा प्रीमियर लीग खऱ्या अर्थाने मयुरेश यांचं खूप कौतुक करावं लागणार आहे. कारण की सकाळपासून 11 वाजल्यापासून जे समालोचन ऐकलं आपण कालच्या दिवसापासून रिव्ह्यू रेफर केलेला आहे. येस
पंच तुम्ही मंचाच्या दिशेने या रिव्ह्यू बघायला. खऱ्या अर्थाने मयुरेशचे मनापासून आभार असतील. 11:30 पासून ज्या समालोचकाचा आपण आवाज आवडतोय, एक नवीन यंगस्टर, खऱ्या अर्थाने आई एकेरा क्रिकेट क्लबच्या पूर्ण कमिटीमध्ये त्यांना टाळ्या वाजून प्रोत्साहित करायचं आहे. कारण की दुपारच्या उन्हाच्या सत्रामध्ये वाखण्यजोगं काम केले त्यांनी सुद्धा आपल्या समालोचकांच्या माध्यमातून केले आहे. मयुरेश तुमचे मनापासून आभार, खूप खूप आभार असतील तुमचे सुद्धा. नो प्लस चिंता वाढेल आणि नक्कीच वाढणार आहे. नो प्लस LNCCच्या डगआउट मध्ये टाळ्यांचा गडगडाट आपण ऐकू शकतो. धावफलकावरती धावा बघायला गेला तर 20 आणि सामन्याचं चित्र असणार आहे. 20 धावा धावफलकावरती लगायला गेलेत. 11 चेंडू आणि 10 धावांची गरज असेल आणि सलामीवीर आशिष आणि विश्वासची जोडी मैदानाच्या आतमध्ये एक सलामीवीर बॅटर म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जाते असे दोन LNCC नवापूर संघाकडून सलामीवीर बॅटर हलक्या हाताने घेऊन काढलं. आता आशिषला सुद्धा माहिती आहे की जर का एकच खेळाडू वरती आहे प्लीज. तुमचा बिल्डर आहे ना, बरोबर आहे. तुमचा बिल्डर आहे ना आता, बरोबर आहे. चला दुसऱ्या षटकाची समाप्तीनंतर धावसंख्या होती ती 16. आता पुन्हा एकदा सामन्याच्या दिशेने वळतोय आपण. LNCC संघाला सामन्यानंतर ती पेनल्टी सांगितली जाईल. 10-9चं समीकरण मैदानाच्या आतमध्ये का हा 9 डोकेदुखी ठरणार आहे. कोणत्या संघासाठी 10-9चं इक्वेशन गोलंदाजी मारवती सन्नी. फुलटच चेंडू, त्या फुलटच चेंडूला विश्वासला माहिती आहे कसं हलक्या हाताने ऑफ साईडला घेऊन काढायचं आणि घेऊन काढलं. 9-8चं समीकरण पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये धावफलकारी धावा बघायला गेलं तर 22-30 धावेचं आव्हान असणार आहे LNCC नवापूर या संघाला. पहिल्या सामन्यामध्ये दोन्ही संघ विजयपद घेऊन आले. पुन्हा एकदा फुलटच चेंडूला हलक्या हाताने घेऊन काढलं आशिष आणि आशिषला सुद्धा माहिती आहे की जर का सिच्युएशन सिंगलची आहे तर शांत संयमी खेळी मैदानाच्या आतमध्ये आशिष आणि विश्वास दाखवून देताना. 8-7चं इक्वेशन. फुलटा चेंडू भिरकावून देण्याचा प्रयत्न, धावचीची संधी असेल का आणि चेंडू काही कलेक्ट नाही झाला. धावचीची संधी होती पण कुठेतरी सनी गोलंदाज यांच्या हातात चेंडू कलेक्ट नाही झाला. एक चेंडू मार्गस्थ आहे, षटकातील शेवटचा चेंडू मार्गस्थ असणार आहे. 5 चेंडूचा खेळ झालाय. 7-6चं इक्वेशन मैदानाच्या आतमध्ये. 7-6च्या इक्वेशन मध्ये हा महत्वाचा चेंडू असणार कारण की शेवटच्या षटकांवरती अवलंबून असणार किती धावा ठेवल्या गेल्यात. 7 हलक्या हाताने घेऊन काढला. अखेरकार षटकाची समाप्ती धावफलकारी धावा बघायला गेला तर 25-6-5चं इक्वेशन शेवटच्या षटक घेऊन येण्याच्या ते ऐक DJ मार्फत एक सुमधुर संगीत. उन्हाच्या सत्रामध्ये DJ हितेश सुद्धा आपल्याला प्रभावित करण्याचा प्रयत्न करतात. मैदानाच्या आतमध्ये मॅच तापणार आहे त्याची DJ हितेश आपल्याला शांत करताना. चला अटॅकिंग फील्ड 2 क्षेत्ररक्षक आपण पाहू शकता ऑन साइड आणि ऑफ साइडला पुढे असताना 6-5चं इक्वेशन आणि हलक्या हाताने घेऊन काढलं. आता मैदानाच्या आतमध्ये विचार केला ना आशिषला सुद्धा या खेळपट्टीचा खूप अनुभव आहे. नवापूर गावाकडून आपण नेहमी त्यांना खेळताना पाहिले. एक सलामीवीर बॅटर म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं. खांद्यावरती पाहू शकता मॅन ऑफ द मॅचची टी-शर्ट पहिल्या सामन्यामध्ये आपल्या संघाला विजयपद मिळवून दिल्यानंतर आणि नॉन स्ट्राईक एंडवरती आता स्ट्राईक एंडवरती आले विश्वासला सुद्धा स्वतःवरती आत्मविश्वास करून मैदानाच्या आतमध्ये खेळी लावायला लागेल.
आणि कुठेतरी मैदानाच्या आतमध्ये रिव्हर्स सेफ आणि यष्टीरक्षक कुठेतरी संधी होती असं ऑन साईडच्या क्षेत्ररक्षकांकडून सांगण्यात आले. आता मैदानाच्या आतमध्ये होऊयात 4-3चं इक्वेशन. 4-3 क्षेत्ररक्षक अटॅकिंग फील्ड सजवली जाते. अजून एक क्षेत्ररक्षकाला पुढे बोलवलंय. 4-3ची मॅच. विश्वास आणि आशिषची जोडी मैदानाच्या आतमध्ये सज्ज आहे. 4-3चं इक्वेशन दिसतं तेवढं सोपं नसणार आहे की मागच्या सामन्यामध्ये काय झालं आपण सर्वांनी पाहिलं होतं. 4-3 आणि नॉन स्ट्राईक घेण्यातून वाईटचा कॉल होता. पण आशिषला सुद्धा माहिती आहे की आता कोणत्याही प्रकारची रिस्क घेऊन चालणार नाही म्हणून त्या बॉलला कुठेतरी ऑन साइडला घेऊन काढले. डिक्लेअर झोन मध्ये ढकलले. 3-2चं इक्वेशन. पुन्हा एकदा विश्वास ऑन स्ट्राईक. स्वतःवर विश्वास करून आतापर्यंत सलामीवीर दोन्ही बॅटर एक चांगला गेम चांगला खेळ मैदानाच्या आतमध्ये रंगवला आहे. 3-2चं इक्वेशन. मैदानाच्या आतमध्ये LNCC नवापूर विरुद्ध MCC. कोणता संघ 3-2च्या इक्वेशनला भेदून काढणार आहे. ड्राईव्ह केला आहे मैदानाच्या आतमध्ये. हलकासा ड्राईव्ह वगैरे कुठेतरी संधी होती क्षेत्ररक्षकाला. या संधीचं सोडणं नाही करता आली. बघा क्रिकेटच्या खेळामध्ये विचार केला नव्हता तुमच्या मागे एक गोष्ट लागत असते. संघर्ष संघर्ष संघर्ष. कारण की इझिली कोणताही संघ विजयीपद घेऊन जाणार नाही. 2-1चं इक्वेशन. मैदानाच्या आतमध्ये आशिष या चेंडूवरती सिंगल खेळतील आणि विजयपद घेतील. काय या चेंडूवरती निर्धाव चेंडू. काय होणार काय करणार येणारी काय वेळ काही सेकंदातच समजेल. टाइम घेतलं जातं. एकमेकांना कानमंत्र दिली जातात. 2-1चं इक्वेशन. 2-1चं इक्वेशन पाहू शकता. तब्बल 5 फिल्डर अटॅकिंग ग्रुप मध्ये. 2-1चं इक्वेशन मैदानाच्या आतमध्ये रंगले आणि मैदानाच्या आतमध्ये काय घडले. 1-1चं इक्वेशन. आधीच उल्लेख केला होता की निर्धाव चेंडू येईल का आणि लस्सी यांनी उत्तर दिले हा येस. आता आशिष मेहर यांच्या खांद्यावरती दबाव वाढलाय. यष्टीरक्षक आता सुद्धा चप्पल लावायला लागेल. 1-1चं इक्वेशन. मैदानाच्या आतमध्ये मागचा सामना विचार केला तर 6-2चा सामना. कुठेतरी नेमाबाद या संघाला पराभूत स्वीकारावी लागली. आता 1-1चं इक्वेशन. आशिष या खेळपट्टीचा LNCC नवापूर करून खेळताना आपण पाहतो. सलामीवीर बॅटर. खूप अनुभव या खेळपट्टीचा या खेळाडूला सुद्धा आहे. 1-1चं समीकरण मैदानाच्या आतमध्ये रंगले. गोलंदाजी मारवरती मागच्या मॅचचा हिरो ज्यांनी मॅडन काढली होती असा मागच्या मॅचचा हिरो. 1-1चं समीकरण मैदानाच्या आतमध्ये. एक 1-1चं इक्वेशन. सामना रंगताना शेवटचा चेंडू मार्ग आशिष ऑन स्ट्राईक आणि ड्राईव्ह केला. येस येस चांगला ड्राईव्ह इनटू द गॅप. कॉंग्रॅच्युलेशन LNCC नवापूर अँड हार्ड लक MCC संघ. तुमच्या नेक्स्ट मॅच साठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. घेऊया ब्रेक. ऐकूया डीजे मार्फत सुमधुर संगीत.